ठाणे शहरात अक्षता कलश पूजा मिरवणूक संपन्न। भाजपाच्या वतीने आणि दत्ता घाडगे यांच्या पुढाकाराने 31 डिसेंबर रोजी श्री राम मंदिर अयोध्या येथून सकाळी 10 वाजता निळकंठ महादेव मंदिर कोलशेत रोड ढोकाळी ते शंकर मंदिर मनोरमा नगर निळकंठ मंदिर कोलशेत रोड येथून अक्षता कलशाची पूजा करून अक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। पूजा केलेला अक्षता कलश शंकर मंदिरात दर्शनासाठी ठेवला होता। सर्व स्वयंसेवकांना व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाटवली। सदर मिरवणुकीत लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर मिरवणुकीत राम, सीता, लक्ष्मण यांचे रूप घेतलेले बालक सहभागी झाले होते। तसेच लेझिम, वारकरी असे अनेक जणही सहभागी झाले होते। सदर कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती भाजपाचे दत्ता घाडगे यांनी दिली। सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की। बघितलं तर देशभर प्रभू श्रीरामचंद्राचं वातावरण चांगल्या प्रकारे झालेलं आहे। आपण जर बघितलं जे अयोध्यामध्ये या 22 तारखेला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याला अनुषंगाने ज्या अयोध्येवरून अक्षता आलेल्या आहेत, अक्षता कलश आलेला आहे, त्याची ही मिरवणूक आहे। आपण जर बघू शकता की पालखी आहे, सगळ्या महिला आमच्या सजलेल्या आहेत। अक्षता कलश डोक्यावरती घेऊन सगळे आम्ही ही यात्रा काढतोय आणि येणाऱ्या 1 ते 15 जानेवारीपर्यंत ह्या अक्षता प्रत्येक घराघरामध्ये आम्ही पोहोचवणार आहोत आणि प्रत्येक नागरिकांना आम्ही निमंत्रण देणार आहोत की अयोध्येला येऊन आपण श्रीरामांचं, रामप्रभूंचं दर्शन घ्यावं आणि त्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं। 22 तारखेला सुद्धा आपण प्रत्येकाने जसं दिवाळीला आपण आकाशकंदी लावतो, दिवे लावतो, त्याप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलंय त्याचप्रमाणे आपण प्रत्येकजण दिवाळी साजरी करणार आहोत। तर याचंही निवेदन आम्ही प्रत्येक घराघरात देत आहोत। जय श्रीराम।